तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी ना मसाला भात कसा करते. आता इथे मी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकू. इथे आपलं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता. त्यानंतर मी इथे टाकते कांदा. छान असा बारीक चॉप केला आणि परतवून घ्यायचा. त्यानंतर मी इथे वाटण तयार केलं, याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, थोडी हिरवी मिरची. त्याच्यानंतर याच्यात फुलकोबी, नंतर वाटाणे. हे परतवून घेते. त्याच्यामध्ये नंतर बटाटा भारी लागते, मला फार जास्त आवडते. यांना शेंगदाणे आवडतात, मला काही आवडत नाही. हे छान त्याच्याचं परतवून घेतो. इथे हे झालं आपलं. त्याच्यामध्ये आता आपण टमाटर घालू. हे झालं, आता याच्यामध्ये मी टमाटर टाकते. तुम्ही पण एकदा असं माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा, बघा छान वाटतं की नाही. एवढी प्रोसेस झाली की आता याच्यामध्ये आपण छान लाल तिखट मी कमी टाकते, बिकॉज त्याला खाऊ घालायचं असतं मला. त्याच्यानंतर धने पावडर भरपूर वापर करत असते मी. आणि हळद अर्धा चमचा आणि मीठ. आता मसाला म्हटलं तर फक्त मी बिर्याणी मसाला घालत असते. बघा बिर्याणी मसाला. तर हे शिजत आलं आणि तांदूळ टाकते. इथे असा मस्तपैकी कालवून घेतला बघा छानपैकी असा. तर मी इथे 1.25 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच्यासाठी मी 4 वाट्या पाणी टाकते मोजूनच, कारण मला हा मोकळा जास्त आवडतो. मसाला भात कधीही मोकळा छान वाटतो. हा मस्तपैकी असा परतवून घ्यायचा. इतका छान सुगंध सुटले ना, हा 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 बघा वाव. तर इथे रेडी झालेलं आहे, आता आम्ही खाणार. आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. त्याच्यासोबत कढी खूप छान लागते, पण कढी काही केली नाही, कंटाळा केला. सो तुम्ही करताना नक्की कढी करा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय, आणि फॉलो करायला विसरू नका.